राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे। बातम्या पाहूयात त्या संदर्भातल्या। अकोला जिल्ह्यातल्या वाघजळी गावातील मोणा नदीला आला पूर। नदीच्या पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यामध्ये तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी, काहींचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास। लातूरच्या तेलगावमध्ये ओढ्याला आलेल्या पुरामुळे पिकं गेली वाहून। 70 ते 80 हेक्टरवरील शेतांमध्ये घुसलं पाणी। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। ऑगस्ट महिन्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे नांदेड जिल्ह्यामध्ये 15 जणांचा मृत्यू, 1,500 घरांची पडझड, 5,08,000 हेक्टर शेती पिकांचं नुकसान, 215 जनावरं दगावली, 15,000 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवलं। अमरावती शहरातील रेल्वे पूल धोकादायक स्थितीत, सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे पुलाखाली मनाई। अमरावती शहर पोलिसांचं रेल्वे विभागाला पत्र। विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, अमरावतीला ऑरेंज अलर्ट। मध्य भारतामध्ये जोरदार पावसाची शक्यता, विदर्भात काल दिवसभरात जोरदार पावसाची हजेरी। वाशिममध्ये काटेपूर्णा नदीला पूर, पुरामुळे कुत्तरडोह गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थांना अनेक अडचणी। परभणीच्या पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधारा तुडुंब भरला, पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी, पिकांना सिंचनासाठी आणि जनावरांना पाण्यासाठी सोय। कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम, राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला, धरणातून 1900 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। छत्रपती संभाजीनगरातील सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, तर फरदापूरमधील नदीला पूर, बनोटी जरंडी या ठिकाणी धरणही ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान।